नमस्कार, मी चित्रा सोनवणे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर. चला तर आज आपण उपवासासाठी खास नवरात्र स्पेशल असं आज आपण बगरीचे धिरडे, कुठे धपाटे म्हणतात, कुठे घावन म्हणतात, तर ते आणि त्यासोबत बटाट्याची चटणी, अशी चटपटीत चटणी. चला सुरुवात करूया. ते बनवणार आहोत आपण. आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना. साहित्य जाणून घेऊया. त्यासाठी लागणारे साहित्य, आपण धिरडे बनवणार आहोत बगरीचे. त्यासाठी बगर लागणार आहे आपल्याला आणि मीठ लागणार आहे. आणि बगरीच्या धिरड्यांसाठी आपण बटाट्याची चटणी करणार आहोत सोबत. तर ते बटाट्याच्या चटणीसाठी बटाटे उकडलेले, मी 3 उकडलेले बटाटे घेतलेत, हिरव्या मिरच्या, शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ. चला तर सुरुवात करूया व्हिडिओ बनवायला. चला कढई तापायला ठेवली आहे आता. त्यामध्ये हे काही भागात वरई म्हणतात, काही भागात भगरही म्हणतात. तर ही भगर भाजून घ्यायची. एकदम लई जास्त भाजायची नाही आहे, फक्त आंबळच भाजून घ्यायची. गॅस कमी फ्लेमवरती भाजून घ्यायची आपल्याला ही. आणि 5-10 मिनटं भिजवायला ठेवायची, मग तळून घ्यायची. म्हणजे याचे धिरडे खूप छान येतात. ही बघा भाजून झाली आपली ही बगर. ही बघा कसा सफेद कलर येतो, जास्त सफेद कलर येतो भाजली की. अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आणि ही थोडी थंड व्हायला ठेवू आपण. आणि मग पाणी टाकून भिजून घेऊ. हे बघू शकता तुम्ही, ही अशी भाजलेली बगर यात आपण पाणी टाकून घेऊया. तर या बगरमध्ये आपण पाणी घालून भिजून घेणार आहोत. बघा, आणि व्यवस्थित भिजून झाली की मस्तपैकी धुवून मग दळून घेणार आहोत. 5-1 मिनटं आपण चटणी बनवस्तोवर बगर भिजू देऊ. तर आपण यामध्ये आता धुवून घेतलेली मिरची आहे, ती आपण बगर परतून घ्यायची. व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला. आपण बटाट्याची चटणी करणार आहोत उपवासाची, यासाठी. आणि बटाट्याची काप घालून घेऊ. यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे उकडलेला बटाटा, म्हणजे त्याला छान अशी टेस्ट येते. आणि आरडभरड असा शेंगदाण्याचा असा कूट केलेला आहे, हा भाजलेला शेंगदाण्याचा, तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला.
आता ही झाली आपली चटणी तयार. उपवासाची बटाट्याची चटणी ही एका भांड्यात काढून घेऊया आपण. ही भगर आपण भिजायला ठेवली होती, ही स्वच्छ धुवून घेऊया सोडून अशी, आणि मग आपण हिला दळून घेऊया बारीक अशी. हां, म्हणजे धिरडे छान होतील अशी चटणीसोबत खायला. तर आता आपण तवा तापायला ठेवलेला आहे भगरीची धिरडे बनवण्यासाठी. चला पटपट भगरीची धिरडे होऊन घेऊया. पाणी जाळून टाकूया याच्यामध्ये. तेल टाकून घेऊया. व्यवस्थित तेल परतून घेऊया. हे बघा, दळून हे असं बॅटर झालेलं होतं आपलंवालं बॅटर. आता हे आपण यावर सोडून घेऊया आणि व्यवस्थित असंच त्यात चटणी तेलात बुडवायची आणि अशी घराघरात फिरवायची. यावर थोडंसं असं तेल सोडून घेऊया बाजू पलटून घेण्यासाठी. मी लोखंडी तवा वापरते प्रत्येक वेळेस. हे छान जेवण तयार झाले आपले भगरीचे धपाटे धिरडे. कोणी गावं नाही असं म्हणतात. छान अशी परतून घेऊया.
बटाटे कच्चा राहू द्यायचा नाही. हे बघू शकता तुम्ही किती छान आणि सुंदर असं आकर्षक असं झालेलं आहे तयार आपलं घावण. आणि त्याला थोडी बटाट्याची चटणी. हे बघू शकता झालंय आपले तयार. याला काही भागात घावण आणि दिरडे, कोणी धपाटे बगरीचे, कोणी थालीपीठ असं म्हणतात. ही बटाट्याची चटणी केली आहे बघा, बघू शकता किती सुंदर दिसते. हे बघा कसं छान असा कलर आलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.